check. Thank you so much, विशाल पाटिल. विशाल पाटिल जिनका आवाज अब सुन रहे थे, और काफी दिग्गज समालोचक कुणाल सर की बात वो भी अब हमारे साथ जुड़ चुके हैं. आपका भी हार्दिक स्वागत. एक मोठा सामना पवन केने गोलंदाजी करण्यासाठी आला आणि व्हाईट बॉलनं सुरुवात करतोय. भूमी 11 मांडाच्या विरुद्ध गुरसेबी अशी लढत आणि प्रत्येकी 4 षटकांचा सामना आहे. आणि व्हाईट बॉलनं इथे सुरुवात एक्स्ट्रानं अभयच्या सोबतीनं अशोक एडे फार दुरून खेळण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. मिडॉनकडे चेंडू येतोय आणि डॉट बॉल येणार. पवन केनेची खासियत आहे. आणि लगेचच बघा बादशाह भाई टेंबोलीचे उद्योगपती प्रत्येकी गोलंदाजाला गोरसईच्या विकेट हॅट्रिकसाठी 3000. ऑन साइडला ड्रॅग करण्यात आला, ऑन साइडला वळवलाय बॉल, वेगानं सरसावतोय. दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल आणि बघता बघता 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. सचिन पाटील आणि पराग पाटोळे साहेबांचा संघ तुम्ही पाहतात. गोरसईब या स्पर्धेमध्ये खेळत असताना विथ टर्न स्विंग करण्याचा प्रयत्न, खरं तर कट करण्याचा प्रयत्न होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मध्यरात्रीमधील या गुलाबी थंडीमध्ये हॉट मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगेल. हा दुसरा वाईट येथे हाताळला आणि आता फील्डमध्ये थोडासा बदल केला. डीप मध्ये पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर आतमध्ये आणला पवन केनेनं. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओहो, यावेळेला ऑन साइडला पुन्हा अक्रॉस द लाईन अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न सातत्याने अभय जयस्वाल येथे करतोय. अभय जयस्वाल वन ऑफ द ग्रेट ओपनर. आणि एक सत्र तर एक स्पर्धा तर या खेळाडूनं नो लुक शॉट साठीच खरं तर प्रसिद्ध केली होती. रिव्हर्सचा प्रयत्न होता. इथे वेगवान बॉल. पवन केने कच्च्या गुरुचा चेला नाहीये. त्याच्या समोर तुम्ही जर आडवी बॅट कराल तर त्याच्या भात्यामध्ये देखील असे विविध प्रकारचे बॉल आहेत की जो त्या चेंडूने फलंदाजांना येथे नाचवू शकतो. जसा बॅटर स्विच झाला अगदी फलंदाजाच्या रोखानं तो चेंडू हाताळला. 6 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा बॉलर. ओरिवचा प्रयत्न यावेळेला सक्सेस. पायानं बॉलला अडवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल वेगानं निघालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. तुझ्या माझ्या इष्टाची अजून आहे चर्चा. दहा धावा धावफलकावरती 10 ऑन द बोर्ड नाव. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू अगदी फास्ट ओव्हर कंप्लीट करत असतो आपण पवनला अनेकदा बघितलंय. पुन्हा रिव्हर्सचा फटका, याही वेळेला सक्सेसफुल. हाही बॉल सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. षटकाला सुरुवात पवननं चांगली केली, परंतु तदनंतर 16 धावा या ओव्हरमध्ये आपल्याला बघायला मिळाल्या. गुड स्टार्ट, एक्सलंट स्टार्ट फॉर द टीम भूमी 11 मांडा. जगन्नाना यांचा संघ सातत्याने, जगन्नाना हे नाव जेव्हा जेव्हा येतं विशाल, आपल्याला माहिती की ठाण्यामधील महाराष्ट्रामधील जेवढ्याही फ्रँचाइज फॉर्मॅट टुर्नामेंट्स होतात आणि पूर्ण ऑल ओव्हर ग्रामीणच्या स्पर्धा होतात जिथे भूमी 11 हे नाव तुम्हाला ऐकायला मिळतं, बघायला मिळतं. आणि या टेनिस क्रिकेट मधील फार मोठे पुरस्कार आहेत. भावेश पवार, सर भावेश पवार गोलंदाजी करण्यासाठी आला. अभिमानानं हे नाव घ्यावं आता प्रत्येकी भिवंडीकरानं, या ठाण्याच्या क्रीडा रसिकांनी. आजवर ही कीर्ती या भावेश पवारची तुम्हाला बघायला मिळालेली आहे. आणि तोच गोलंदाजी करण्यासाठी येतोय फार एंड कडनं. मानिपाडा एंड कडून गोलंदाजीसाठी सज्ज. अशोक स्ट्रायकिंग एंडला. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील अँड फिंगर गोस अप.
फलंदाज त्या ठिकाणी बाद झाला. बॅटची कड आणि पहिल्या चेंडूवरती मिळते पवारला सफलता. बॅटर गॉन. बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. विकेट किपरनं कोणत्या प्रकारे चुकी केलेली नाहीये. भावेश पवारला मिळाली पहिल्याच बॉलवर सफलता. अशोक डिंडाचा खेळ येथे समाप्त होतो आणि नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर झाले. नौशाद अन्सारी. आज भूमी 11 मांडा पूर्ण पॅक टीम आपल्याला बघायला मिळते. जसं की आता रेग्युलर ओपनर तुम्ही बघितले, अभयच्या सोबतीनं अशोक एडे आला आणि तदनंतर आता नौशाद. नौशाद अन्सारी आता नवीन बॅटर आल्या तिसऱ्या क्रमांकावर. ओ चिप करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत. आणखी एक सफलता. ही कमाल आहे पवारची. त्यानं दाखवले त्याची पॉवर. बॅक टू बॅक 2 धक्के दिलेत मांडा संघाला. बॅक टू बॅक 2 सफलता. या क्रिकेटच्या खेळामध्ये आपण बऱ्याचदा बघतो ना की सुरुवात ज्या टीमला चांगली मिळते त्या संघाचा अर्ध काम पूर्ण होतो, परंतु तो मोमेंटम आहे ना, तो कॅरी फॉरवर्ड करणं देखील तेवढाच महत्वाचा असतो. परंतु ते फलंदाजांना जमलं नाहीये. याचं कारण 22चे हे दोन्ही बॉल आपण बघितले, परफेक्ट विकेट टेकर दोन्ही चेंडू होते आणि दोन्ही बॉलवर जो वळण मिळाला, या विकेटची देखील चर्चा होते. जयेश ज्युनियर केवनी देवीचा नामवंत क्रिकेटर ज्यांनी ही विकेट बनवली या स्पर्धेमध्ये. आणि आज आपण कालचा विचार बघितला, जर गोलंदाजी करत असताना खूप मजा गोलंदाजांनी घेतली, परंतु आजची ही रात्र आपण पाहतोय ना की फलंदाजांची मजा या विकेटवर पाहायला मिळाली आहे. मात्र आताच्या या परिस्थितीमध्ये दबावाच्या स्थितीत हॅट्रिक बॉल भावेश पवारचा. यावेळेला पंचाचा नो बॉलचा इशारा आलाय. धाव पूर्ण केली आहे. डिरेकिटचा देखील प्रयत्न केला. नो बॉल आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव. चेक केलं जाईल तरी थोडंसं डाऊट आहे. चेक करूया. अगदी ओव्हरस्टेपिंग तिथे गोलंदाजाने केलंय का, परंतु फटका खेळत असताना मागे स्कूप करायचा होता. स्क्वेअर ऑन अँगल. गोलंदाजाचा अगदी पाय पुढे गेलाय का ते बघितलं जात आहे. चला, इथून एक प्रॉपर पिक्चर तर आपल्याकडे नाहीये आणि पंचांचा निर्णय जो होता ऑनफिल्ड पंचांचा तोच ग्राह्य धरला जाईल. म्हणजेच असेल नो बॉल. नो +1 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या आणि स्कोर आता 2 ने पुढे गेलाय 18 फ्रीटचा बॉल होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, थोडासा बॅकफुटला वजन ट्रान्सफर करून हा फटका एक्झिक्यूट करायचा होता. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने बॉल येतोय आणि त्याच्यावरती मिळेल फक्त 1च धाव. एका धावेने स्कोर आता पुढे जाताना पूर्णपणे मानिपाडा एंड कडनं जसा गोलंदाज भावेश आला तसा पूर्णपणे पाडा आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न, झुकवण्याचा प्रयत्न केलाय गोरसई ब संघानं. सचिनजी पाटील आणि पराग पाटोळे फॅम टीम आणि एका बाजूला भूमी 11 मांडा. कल्याण ग्रामीण मधील एक मोठं नाव. समोर लेफ्टी आहे, लेफ्टी बॅटर आहे, परफेक्ट यॉर्कर, ग्रेट बॉलिंग, जबरदस्त मारा त्या ठिकाणी करतोय. आणखी एक निर्धाव आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या होत्या. तेथून दबाव होता टीम गोरसई ब वरती, परंतु पलटवार करणं जाणतो आणि पवारनं तो पलटवार केला.
रुपेशजी बापरे, अर्थातच बादशाबाईंनी देखील गोलंदाजांना पारितोषिक लावलंय गोरसेच्या. स्विंग करण्याचा प्रयत्न होता, कमी गतीने टाकलेला बॉल वेगामध्ये बदल करतोय, आणखी एक निर्धाव आलाय. चला शेकोटी ज्याही प्रेक्षकांनी पेटवले त्यांना विनंती करतोय की आता ती विजवा, कारण फ्लडलाईट्स वर मग एकदा का शेकोटीचा परिणाम झाला मग तो खेळाडूंना त्रास होतो. पुढचा बॉल, बॅटची कड मागे, बॉल कीपर सूरज कोणत्या प्रकारे चूक करणार नाहीये, पकडलाय जेल. 3 फलंदाजांना बाद केल्या 22 आणि याचबरोबर षटक क्रमांक दुसरं देखील समाप्त होतं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 19. फक्त 3 धावा आपल्या ओव्हरमध्ये खर्च केल्या पवारनं. 3 फलंदाजांना बाद केलं. ग्रेट कमबॅक फॉर द टीम गोरसेबी. बघायला मिळेल दोन्ही कॅप्टन पहिला डाव संपल्यानंतर टॉस येथे केला जाणार आहे. कपिल केने आला. भिवंडीचा लसित मलिंगा या नावानं खेळाडूला ओळखलं जातं. पहिला बॉल परफेक्ट खोलात टाकलाय. अनेक निर्धाव षटक, अनेक मेडन षटक या कपिल केनेच्या नावी राहिलेले आहेत आणि अनेकदा त्यानं अंडर प्रेशर चांगली गोलंदाजी केली आणि डॉट बॉलनं सुरुवात करतोय आपल्या षटकाला. अक्रॉस द लाईन खेळायचं होतं, टप्पा पडला, थोडासा वळण घेणारा बॉल, चांगली गिरकी देतोय आणि चांगला फिरकी पट्टू तर म्हणता येणार नाही, परंतु त्याच्याकडे जो स्विंग आहे, त्याचा जो लेग कटर आहे, त्या लेग कटरनं अनेक फलंदाजांना अडचणीमध्ये टाकलंय. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल आला अभय समोर. ओहो, यावेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॉल मिड विकेटच्या पलीकडे, झन्नाटेदार हिट, सिक्सर. हो, पुन्हा एकदा त्याच दिशेने, परंतु आता फिल्डर येतात बॉलवर. झेलची संधी आहे, कोणत्या प्रकारे चुकी करणार नाहीये. चांगला झेल पकडलाय क्षेत्ररक्षक मेघराज इज देयर and he makes a no mistake. Wicket gone, big wicket. द 20 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आणि 25 धावा स्कोर कार्ड वरती असताना हा धक्का लागलाय चौथा. न्यू बॅटर फेम मैदानामध्ये एंटर होतोय. कपिल पुन्हा एकदा. फेम समोर अर्ली खेळला, बॉल येण्या अगोदर खेळला होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा ब्रेक होऊन बॉल निघून गेला मागे आणि आणखी एक निर्धाव चेंडू येतोय. चांगलं षटक हे देखील आपण म्हणू शकतो. एक सिक्सर जरूर आला, परंतु 3 चेंडू डॉट फेकलेत आणि एक विकेट देखील कपिल केनेनं प्राप्त केली. चला, स्कायरा 11 गोठेकर बी. रिव्हर्सचा प्रयत्न, बॉल हवेत, झेल पकडलाय सूरजनं. या मॅच मधील दुसरा झेल तो पकडतोय आणि फलंदाज बाद होतोय. 2 धक्के देत असताना कपिल केने. 3 षटकांचा केस संपन्न आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 ला 5
टीम भूम 11 मांडा. फायनली त्या ठिकाणी कपिल केनेनं देखील बाद केला आणि 25 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि आतापर्यंत 5 धक्के लागलेत बॅटिंग करत असताना भूमी 11 मांडा संघाला. नवीन बॅटर संकेत भोईर आला. संकेत भोईर मैदानामध्ये एंटर होत असताना आणि लास्ट ओव्हर चौथे षटक असेल किशोर मुकादमकडे गोलंदाजी देण्यात आली आहे. संदेशनं खूपच चांगलं नेतृत्व या संघाचं केलेलं आहे. आजवर अनेक स्पर्धांचं जेतेपद संदेश केनेच्या नेतृत्वाखाली गोरसे ब संघानं राखलेत आणि नेहमीच आता मधला काल आपण बघितला तर ज्या वेळेला भावेश पवार आणि पवन केने दोन्ही प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती असताना देखील या गोरसे ब संघानं नीडरपणे खेळ करून दाखवला ग्रामीण क्रिकेटमध्ये आणि आता त्या दोघांच्या येण्यानं संघाची ताकद आता दुपटीनं वाढल्यासारखी दिसते. किशोर आला गोलंदाजी करण्यासाठी. बंदे में है दम नाम है किशोर मुकादम. राउंड द विकेट. पहिलाच बॉल कटर ऑप्शनच्या बाहेर पिच करत असताना बाहेर वळवल्या बॉलला निर्धावानं सुरुवात करतोय ओमकार तरे आणि आता संकेत भोईर ही जोडी आपण पाहतोय. पुन्हा एकदा क्रॉस लाईन खेळायचं होतं आणि एक चेंडू निर्धाव येतोय. पहिल्या षटकामध्ये पवन केनेच्या विरुद्ध 16 धावा आल्या होत्या परंतु त्यानंतर 22नं 3 विकेट्स मिळवले. फक्त 3 धावा खर्च केल्या. कपिल केनेनं 6 धावा खर्च करत असताना 2 विकेट्स प्राप्त केल्या आणि तिथून आता जो पलटवार राहिलाय तो मोमेंटम कॅरी फॉरवर्ड करत असताना प्रत्येकी गोलंदाज आणि या धावामध्ये वर्चस्व दाखवलंय. ओ इथे फॉल हवेत. लॉंग ऑनचा फिल्डर येतोय बॉलवर. झेलची संधी असेल. झेल सुटलाय. दुसरा धावेचा प्रयत्न. बघा ना एक टेनिस क्रिकेटर होणं देखील सोपं नाहीये मित्रांनो. आज दिवसभर आय थिंक वसईमध्ये हा गोरसे संघ खेळला, फायनल जिंकले आणि तिकडनं मला वाटतं की जो प्रवास त्यांनी सुरू केला थेट टेंभोलीच्या क्रीडांगणावर आणि आतापर्यंत ते घरी गेलेले नाहीयेत आणि तो नॉनस्टॉप खेळ या स्पर्धेमध्ये त्यांनी चांगला राखला आतापर्यंत. किशोर ओ वेगवान बॉल. कीपरला देखील बॉल तिथे गवसलाच नव्हता. मागे निघून जातो आणि पंचांचा 22चा इशारा त्याच्यावरती मिळते. एकच धाव. 28 धावा 28. यानंतर स्कायरा 11 गोठेकर बी शहापूर मधील आणखी एक नामवंत संघ इथे तुम्हाला खेळताना दिसेल. किशोर फुल टॉस हिटनी बॉल होता. स्क्वेअर ऑफ द विकेट बॉलला वळवलं आणि डीप मधून फिल्डर येतात. दुसरा धावेचा प्रयत्न होईल. धावाची संधी असेल. बॉल कीपरला कलेक्ट करण्यामध्ये थोडंसं अपयश आलं आणि त्याचा फायदा फलंदाजांना होतोय. त्याच्यावरती मिळतात 2 धावा. या 2 धावांनी धावा झाल्या धावफलकावरती 30 रन्स आणि या डावातील शेवटचा बॉल. यानंतर केला जाईल टॉस. प्रचित 11 उत्तनच्या विरुद्ध गोठेकर या पुढची मॅच तुम्हाला बघायला मिळेल. शेवटचा बॉल. आडव्या बॅटनं पाठवल्या बॉलला बाउंड्री लाईनच्या दिशेने. प्रयत्न चांगला होता भावेशचा परंतु त्याच्या डोक्यावरनं बॉल निघून गेला. फ्लाय झाला. 1 बाउन्स ओव्हर द लाईन इनटू द फॅन्स. चौकार आणि या चौकारानं 4 षटकांचा केस संपन्न. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 34 आणि 35 धावांचं लक्ष्य असलेला सामना जिंकण्याकरिता वळूया लगेचच येथे पुढील सामन्याचा टॉस केला जाणार आहे. दोन्ही कॅप्टन स्कायर 11 गोठेकर बी अँड वर्सेस प्रचित 11 उत्तन. चला दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय की आपण टॉस साठी यायचं आहे. उत्तनचा कॅप्टन या ठिकाणी दाखल झाला. आय थिंक स्कायर 11 गोठेकर बी थोडं फास्ट आहे मित्रा.
सुरेश नांदुरकर यांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. मुकेश नांदुरकर देखील उपस्थित आहेत. आपण सुद्धा या. चार ओव्हरची मॅच आहे आणि बघा दोन्ही टीमच्या कॅप्टनला टॉसची माहिती आहे. जय हनुमान थिंबवली आणि द केक क्राउन कंपनी दोन्हीपैकी एक कॉल करायचा. मॅच विल बी 4 ओव्हर. ओके. द केक क्राउन कंपनी असं कॉल होता उभा राहिला. चला दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी हा टॉस कोणाच्या हस्ते होतोय. खरं तर त्याची माहिती तुम्हाला फार कमी असेल. नाहीच माहिती होईल माहिती. चला ती माहिती करून देणारच मी नंतर. तर केक क्राउन कंपनी कॉल होता आलेला आहे जय हनुमान टेंभोली. टॉस जिंकलेला आहे तो स्कायर 11 गोठेकर बी न. पाहुण्यांना विनंती आहे रोहनजी शेळके ज्या व्यक्तीला हात मिळवता त्या व्यक्तीने अनेक गोलंदाजांचे हात कापवलेले आहेत. नाणेफेकी आपण जिंकले. काय निर्णय? क्षेत्ररक्षण करणार. खूप जास्त वाट बघावी लागली. आय थिंक खूप दूरवरचा अंतर तुम्ही कापला. कसं वाटतं एकंदरीत ही स्पर्धा? हो नक्कीच खूप मोठी स्पर्धा आहे आणि खूप चांगलं नियोजन आहे. खास करून टेंबुलीकरांचा आभार व्यक्त कराल आणि परेश भाऊचं खेळाची संधी दिली त्यामुळं शुभेच्छा असेल. पहिली मॅच जिंकलात ॲज अ कॅप्टन कसं फील झालं? कारण एखाद्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण जेव्हा खेळतो पहिला विजय हा महत्त्वाचा असतो. पहिली मॅच जिंकल्यानंतर काय फिलिंग्स? खूप चांगली फिलिंग होती. पण शेवटी हा टीम एफर्ट होता. सर्वांनी फिल्डिंगमध्ये वगैरे साथ दिली. त्यानुसार जसं फील्ड प्रोटेक्शन भेटली त्यानुसारच बॉलिंग करायला भेटली. त्याबद्दल टीमचे सुद्धा आभार. शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. मॅच सुरू होतोय. दोन्ही टीमला शुभेच्छा. टॉस जिंकलाय स्कायर 11 गोठेकर बी न आणि प्रथमतः बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय प्रचित 11 उत्तम संघाच्या विरोधात ही लढत तुम्हाला बघायला मिळेल. आणि जाऊया आता कॉम बॉक्समध्ये. ऐकूया विशाल पाटील यांचा आवाज. थँक्यू. आणि पगलास बॉल शुभेच्छेचा फटका आणि पगलास बॉल वरती विकेटने सुरुवात केली आहे. नानाने धक्का लागला हा पगला. इश्क से क्या विकेट पगली. बॅटर बाद झालाय सूरज केने आणि आता बॅटर दाखल झाला क्रमांक 3 वरती पवन केने. पुढील सामन्याचा टॉस देखील झालेला आहे. स्कायर 11 टीम गोटीगर बी आपल्याला फाईट करताना पाहायला मिळणार आहे अगेन्स्ट टीम प्रचित 11 उत्तन. टॉस कंप्लीट झाला आणि टॉस रिपोर्ट अशा प्रकारे आहे. टीम गोटेकर आपल्याला प्रथमतः बॉलिंग करताना पाहायला मिळणार आहे. सफलता पगली मिळाली. फर्स्ट ओव्हरमध्ये जगन्नाथ पाटील यांना आपण पाहू शकतात विकेटने त्यांनी सुरुवात केलेली आहे. राऊंड द विकेट पवन साठी. व्हाट अ शॉट. लॉफ्टेड ड्राइव्ह. रात्रीच्या अंधारामध्ये बॉल हरवलाय. लाजवाब फटका. षटकार. तुम क्या जानो. असा कंप्लीट केला पवनने. अगदी बॉलकडे पागले देखील नाके कारण त्याला ठाऊक की हा बॉल किती लांब गेला. या सीझनमध्ये आपण इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये पवन केनीला देखील टायगर्स ऑफ कोलकाता टीममध्ये पाकलं होतं. इंजरी झाली बट त्यानंतर तो अवेलेबल नाही लागला. पण नेक्स्ट सीझनमध्ये आणखीन चांगल्या पद्धतीने तो आपल्याला पुन्हा एकदा इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग खेळताना दिसेल यात मात्र कोणती शंका नाही. या जबरदस्त प्लेअर आहे. त्याची मेहनत आहे. प्रत्येकी सीझनमध्ये आपण पाहिलं की जबरदस्त खेळ जसं आपण ग्रामीण क्रिकेटमध्ये व्यावसायिक क्रिकेटमध्ये पाहिलेला आहे. आता बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर मिडॉनचे फिल्डर दरम्यान तिथे येतात. बॉल फील्ड केला जातो आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केली जाईल सिंगल आणि सिंगलचा साक याने टीम टोटल आता 7 वरती.
बघा चर्चा आपण नेहमी जर आपण पाहिलं गोरसे टीमचा उल्लेख आपण केला, पण चर्चा करतो भावेश पवारची चर्चा आपण करतो, पवनची चर्चा आपण करतो, सूरजची, बट इवन मी म्हणेन की संदेश केनेचं खेळ देखील नेहमीच तितकंच महत्त्वाचं राहिलं. कारण खरं तर कधी कधी हा प्रश्न माझ्या माइंडमध्ये नक्की नेहमी येतो आणि विचारही केला होता की कधी जेव्हा वेळ मिळेल नक्कीच ही गोष्ट तुमच्या समोर ठेवेन की संदेश केनेचं कंट्रीब्युशन देखील हे नेहमी मोठं राहिलं आहे. कारण मोस्ट ऑफ क्रुशल सिच्युएशनमध्ये संदेशची बॅट देखील चालली आहे. ऑन साईडला फटका खेळायचा होता, बट दरम्यान बॅट आणि बॉलचं कॉन्टॅक्ट तिथे आलं नाही आहे. डॉट बॉल दरम्यान येतो. त्यातला त्यात आणखीन उल्लेख मी करेन, त्यामध्ये कपिल असतील, त्यामध्ये किशोर मुकादम असतील आणि भावेश नेहमीच्या खेळाडूंचा उल्लेखही करतात. कारण पोरांची मेहनत आहे, सर्वजण मेहनत करतात, सातत्याने मॅचेस खेळतात. आम्ही इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमुळे अवेलेबल नव्हतो तरीसुद्धा ही टीम आपण नेहमीच ए गटामध्येच खेळताना पागलेली आणि नेहमीच जिद्दीने खेळतात. आणि त्याचमुळे आज गोरसेचं क्रिकेट आज आपल्याला इतकं पुढं पाहायला मिळत आहे. कारण कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला पुढे जायचं, स्पेशली स्पोर्ट्समध्ये जर तुम्हाला पुढे जायचं तर सर्वात महत्त्वाची एकच गोष्ट आहे, ती म्हणजे निडरता, धाडस. या गोष्टी तुमच्यामध्ये असायला हव्यात. त्यात नंतर तुमची मेहनत आणि त्यात नंतर तुमचे प्रयत्न. कारण निडरता नसेल, धाडस नसेल तर तुम्ही खेळ करू शकत नाही. कारण या गोष्टी फार मॅटर करतात खेळामध्ये. स्वीप बॉल चालला ऑन साइडला, डीप मिड विकेटला, बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार. षटकाचा आणि पहिल्या षटकाचा करिता स्कोर कार्ड आहे 12 खेळ लागले त्या 3 ओव्हर्स आणि जिंकण्याकरिता 18 मध्ये करायचं 23. रुद्रा कॅटरर्स गोरसे टीमला त्यांच्याकडनं शुभेच्छा येतात. रुद्रा कॅटरर्स लोणाड यांच्याकडनं शुभेच्छा आहेत. आपले सहर्ष हार्दिक स्वागत. 18 मध्ये आता 23 करायचं आणि समीकरण आता फार सोपं झालं. आणखीन एक यात नंतर मोठी बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. टीम स्कायरा 11 गोटेकर बी आपल्याला फाईट करताना पाहायला मिळेल अगेन्स्ट टीम प्रचिती 11 उत्तन. फहीम आला या दुसऱ्या षटकामध्ये. संदेश केने स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतो. फिल्डिंगमध्ये चेंजेस आता भरपूर सारे पाहायला मिळतात बिकॉज आता पॉवर प्ले समाप्त झाला. फक्त 4 फिल्डर इनफिल्डमध्ये आहेत आणि त्या व्यतिरिक्त सर्व फिल्डर आपल्याला डीपमध्ये पाहायला मिळतात. सर वेळ आता जास्त चालला, टीम मांडा प्लीज, काही करा. अजून देखील भरपूर सारे सामने आम्हाला आजच्या रात्रीमध्ये कव्हर करायचे आहेत आणि त्याचमुळे प्लीज थोडा वेळ आता वाचवा. फहीम इद्रिसी, फहीमचा बॉल फुल लेंथ ड्राईव्ह केला. बॉल दरम्यान डीप कव्हरला चालला, फिल्डर येतात तिथं. बॉल फुल केला जाईल, सिंगल दरम्यान कंप्लीट केली जाईल आणि सिंगलचा साग्याने टीम टोटल आता पुढे जाईल. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचेल 13 वरती. 13 ऑन द बोर्ड. 17 चेंडू लागलेत, 22 धावांची आणखीन आवश्यकता आहे आणि या क्षणाला बल्कमध्ये विकेट हवं टीम मांडाला. कारण बल्कमध्ये विकेट येतील तेव्हा जाऊन मॅचमध्ये कमबॅक केला जाऊ शकतो. अदरवाईज 17 मध्ये 22 डिफेंड करणं अगेन्स्ट टीम गोरसे बी म्हणजे ते काटांवरती चालणं बरोबर आहे. काट्यांवरती चालणं बरोबर, त्यासोबत आगीसोबत खेळण्याबरोबर देखील. 17 मध्ये करायचं 22. आता ऑन साइडला खेचून मारला बॉल. बॉल आता डीप स्क्वेअर लेगला चाललाय. एफर्ट्स चांगले लागले, चांगली फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली. जे फिल्डर तिथे आहेत फॅत तिथे आणि टेंबिवली गावचे रील स्टार ऋग्वेद यांचं आगमन झालं आणि त्यांचा खेळ देखील फक्त रील पुरताच मर्यादितचं, त्या व्यतिरिक्त नाही आहे. पण अपेक्षा मी नक्कीच करेन की त्या काळामध्ये तो रील पुरता नव्हे तर रिअल पुरता देखील मर्यादित असेल. पण हा फटका जबरदस्त झाला, थेट आमच्या कॉम्बॉक्समध्ये येतोय चौकार. दीवाने का कर दे बुरा हाल रे की अखियों से. बट प्रतीक दादाने ही गोष्ट पर्सनली मला सांगितली की ऋग्वेद जेव्हापासून टीममध्ये आला लकी शाम आहे तो.
तो अगदी मॅच पाहण्यासाठी जरी आला तरी टेंबिवलीचं काम बनतं. शॉर्ट थर्डला आता बॉल फील्ड झालं आणि स्कोर कार्ड आता पुढे चाललाय या सिंगलचा साखी आणि टीम टोटल आता 20 ऑन द बोर्ड आणि जिंकण्याकरिता आता करायचा 15 धावांची आवश्यकता आहे. आणि चेंडू लागले येते 14 मध्ये 15 करायचात. आज ठाकरे सरांचा बुलंद आवाज तुम्ही ऐकला. समीर ठाकरे सर या विभागाची मुलुक मैदानी तोफ आणि संघर्षाचा विडा त्यांनी उचलला. तो सकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार नॉन स्टॉप. आणि आता स्लॉक स्वीप खेळायचं होतं बट बॅट आणि बॉलचं कॉन्टॅक्ट दरम्यान तिथे आलं नाही आहे. खरं तर लेट नाईट जर आपण पाहिलं क्रिकेट खेळणं इतकं सोपं नसतं. आणि खरं तर आपण पाहिलं की फर्स्ट हाफमध्ये ज्या प्रकारे बॅटिंग राखली टीम मांडाचे कुठेतरी जर आपण पाहिलं 34 बनवण्यात आलं तिथे 40 किंवा त्यापेक्षा जास्त धावा हव्या होत्या. उडवलाय बॉल स्लॉटमध्ये होता आणि पाठवला या प्लॉटचा बाहेर. संदेश बॅटमध्ये येतो षटकार आणि आता करायचा आहे फक्त 9 आणि चेंडू लागलेत येते 12. करायचं 9 धावा या स्पर्धेकरिता. तर रिझर्व्ह टेंबिवली टीमची देखील अफाट मेहनत आहे. त्यातल्या त्यात आवर्जून मी उल्लेख करेन मनीष पाटील यांचा. त्यांनी देखील फार मेहनत या स्पर्धेकरिता केलेली आहे. त्यामध्ये वीरेश पाटील, मोनिश पाटील, प्रतीक पाटील, शादाब शेख, सोहम, आदित्य या सर्वांचा मी उल्लेख करेन. 12 मध्ये आता 9 करायचं आणि बॉलर तयार होतोय संकेत भोईर. ओमकार तयार होतो माफी सुद्धा ओमकार तरे. 12 मध्ये आता 9 करायचं समीकरण फार सोपं झालं गोरसाई टीमसाठी. बॉल हवेमध्ये आहे बट तिथे कोणत्या प्रकारे फिल्डर नाही आहेत. आता एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर पोहोचतात बॉल फील्ड केला जातो आणि तोपर्यंत कंप्लीट केली जाईल सिंगल. आणि आता करायचं आहे फक्त 8 धावांची आवश्यकता आहे. यानंतर आपल्याला मॅच पाहायला मिळेल टीम प्रचित 11 उत्तन आणि त्यांचा अगेन्स्ट फाईट करताना टीम स्कायरा 11 गोटेगर बी. बॅक ऑफ लेंथ हुकचा फटका लाजवाब फटका षटकार. आणि आता करायचं फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. स्विच हिट आणि हा फटका विजयाचा. सामना समाप्त. बाजी मारली आहे या मॅच मध्ये अगदी सहजरित्या टीम बजरंग गोरसे बी टीमने. आणि मेंटॉर जसे आले टीम मध्ये एक वेगळी एनर्जी आली आहे. अजय शेठ पाटील यांची उपस्थिती जे मेंटॉर आहेत गोरसे बी टीमचे. आणि प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया. जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स ज्यांचा आपण पाहिला. 1 षटक टाकलं, 3 विकेट काढले आणि फक्त 3 धावा कन्सीड केल्या. भावेश ठरलेत सामनावीर. चला पुढील सामना फिल्डिंग टीम ग्राउंड मध्ये उतरा. मी विनंती करतोय कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सर्वांनी अध्यक्ष आणि टेनिस बॉल क्रिकेट मधले एक नामवंत पॅकर, एक पुरस्कर्ते म्हणून एक वेगळी ओळख ज्यांची राखलेली आहे, गजानन बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ओनर सर्वांनी जगन्नाथ पाटील साहेबांना मी विनंती करतो आपण या मंचावरती स्पेशली प्रशांत दादा आपल्याला बोलवतात. आपले सहर्ष हार्दिक स्वागत आहे. प्लेअर ऑफ द मॅच आपण भावेशला देणार आहोत. भावेश या आपण.
प्लेअर ऑफ द मॅच आपण देऊया भावेशजी, या आपण भावेशला आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच. आणि प्लेअर ऑफ द मॅच देण्याकरिता मंचावरनं मी विनंती करतो रवी दादांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅच देऊया. मी त्यांना विनंती करतो आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पोहोचायचं, त्यांच्या शुभ हस्ते आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच. सन्माननीय करसनजी फुलोरे साहेबांच्या वतीनं आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे, त्यांचं विशेष आभार मी व्यक्त करतो. त्याचप्रमाणे सामना जिंकला आणि तोंड गोड करण्याची ही वेळ आहे. द केक रॉंग कंपनी कडून केक आणि त्याच नावाने ही स्पर्धा देखील आपण पाहत आहोत. त्याचप्रमाणे द केक राऊंड ट्रॉफी 2026 ही स्पर्धा आणि प्रत्येकी प्लेअर ऑफ द मॅचसाठी आपण 30% ऑफ वाउचर देखील आपण प्रत्येकी प्लेअर ऑफ द मॅचच्या खेळाडूला देत आहोत. तुम्ही द केक राऊंड कंपनीचा कोणत्याही आउटलेटला भेट द्या, हा वाउचर तुम्ही घेऊन जा. तुम्हाला प्रत्येकी गोष्टीमागे 30% सूट दरम्यान दिली जाणार आहे. वेबलेट भावेश आणि पुढील सामन्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्यानंतर आपण पवन आपण मंचावरती यायचं. चला फिल्डिंग टीम प्लीज रिक्वेस्ट फिल्डिंग सेट करा.